एक आगळा कार्यक्रम संवाद लोक कलाकारांशी हा या ठिकाणी संपन्न होतो। रंगमंचावर आपण जर पाहिलं तर वेगवेगळे कलाकार, वेगवेगळ्या क्षेत्रातले कलाकार या रंगमंचावर आज या ठिकाणी दळवीसरांच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। हे जे सर्व कलाकार आहेत हे सर्व कलाकार आपापल्या क्षेत्रामध्ये रत्न आहेत आणि या सर्व रत्नांना एका माळ्यामध्ये कोटण्याचं कार्य आपल्या शाळेचे प्रिन्सिपल अर्थात प्राचार्य सुरेंद्र दळवीसर यांनी केलं। त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या वाजवूया आणि आपण आजच्या मुलाखतीला सुरुवात करूया। सुरुवातीला कुंभारकामामध्ये ज्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे असे सन्माननीय आपल्या सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले श्री ज्ञानेश चिंतळकर हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत। खरं तर महाराष्ट्राला एक फार मोठी परंपरा या कुंभारकामाची आहे। कुठली ती होती माती ओळख कुंभार घडे होता उभार ही पहा विश्वंभर विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत। अगदी संत गोरा कुंभारापासून चालत आलेली ही प्रथा परंपरा आजही आपल्या तरुणांमध्ये जोपासली जाते आणि ही कला परंपरागत कला आज पुढे नेण्याचं महान कार्य सन्माननीय ज्ञानेश चिंतळकर हे या ठिकाणी करतात। सर सुरुवातीला आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। माझा सगळ्यात पहिला प्रश्न की आपण आपल्याला कुंभारकाम करावं किंवा या क्षेत्रामध्ये सुद्धा करिअर घडू शकतं, यासाठी आपण या कुंभारकामाकडे कसे वळाल? त्यानंतर चित्रकला महाविद्यालय चित्रकला महाविद्यालयाचे युवा संस्थापक आम्ही फक्त कुंभार ह्या कलेकडे कलेकडे वळण्याचं आणि चित्रकला आणि इतर स्कल्पचर वगैरे हे मुलं आमच्या शिक्षण येत असताना आमच्याकडे होतंच। पण गेली साधारण 5 वर्षापूर्वी कोरोना या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही असे ठरवलं की काहीतरी नवीन करायला पाहिजे। म्हणून त्यासाठी आमची ज्या संघटना आहेत समाजाच्या दिल्ली असो मी या सगळ्याकडे येणारच आहे, पण सुरुवातीला अगदी आपण जेव्हा लहान होता त्यावेळी तुम्हाला या कुंभारकामाची आवड कशी निर्माण झाली? त्याविषयी म्हणतोय मी। लहान होतो तोपर्यंत माझं वास्तव्य माझं शिक्षण वगैरे सगळंच मुंबईत झालं। पण गेली 10 ते 12 वर्षांपूर्वी मी कोकणाकडे स्थायिक झाल्यानंतर मी काही संघटनांशी जोडला गेलो। म्हणजे आमच्या दिल्ली प्रजापती संघ आहे, आमचं महाराष्ट्र स्तरावर आहे। तेव्हा कळालं की आधुनिक पद्धतीने करायला हवं, कारण आधुनिक पारंपरिक पद्धतीने कुंभारकाम आपल्या ह्याच गावामध्ये नागवे आणि काही सावंतवाडी जिल्ह्यामध्ये आधुनिक करतात पारंपरिक, ते आपण काही नवीन करूया या दृष्टीने आम्ही आपलं कोकणाकडे प्रमाणे मला सांगा, हे कुंभारकाम करत असताना कुंभारकाम म्हणजे मातकाम आणि त्यातून या मातकामामधून करिअर करता येतं का? आणि हे धडे देणाऱ्या शिक्षण संस्था सध्याच्या घडीला आहेत का आणि त्यामध्ये कशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं? सविस्तरच बोलायला, कारण मला विद्यार्थ्यांशी बोलायला आवडेल। आज हा कनेडी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई आणि मुख्याध्यापक दळवीसर शालेय समितीचे चेअरमन सावंत साहेब, गवत साहेब, केंद्र प्रमुख तसेच मान्यवर फार म्हणजे सिंधुदुर्गातला खरोखरच पहिला म्हणजे त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे मलाही म्हणजे खूप बरं वाटलं, वेगळंच वाटलं। माझे विद्यार्थी मित्र संगीत गुरव या ठिकाणी पोहोचलेलो। मला विद्यार्थ्यांशी बोलायला आवडेल की आज आता इथे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेतच, त्याचबरोबर सुरुवातीला 5वीला आलेले
असतील त्यांनी जे भारतात किंवा मार्ग आहे ते या परीक्षा एप्रिलमध्ये असते त्या परीक्षा दिल्यानंतर त्यावेळी आहे नक्कीच मला तोच प्रश्न विचारायचा होता की पारंपरिक कुंभारकाम आणि आताचं नवीन तंत्रज्ञानाचं आधुनिक कुंभारकाम ते आहे त्यामध्ये आपण समन्वय कसा साधता त्यामध्ये काय होतं पूर्वी किंवा आता सुद्धा साधारण पावसाळा गेल्यानंतर ते चांगले वगैरे ह्या भागात गेल्यानंतर माती काय करतात रस्त्यावर टाकलेली आहे त्यांच्या हाताने फुटतात त्यामुळे काय होतं की जेवढं जो वेळ त्यांनी सगळं जास्त पकडलं म्हणजे आम्ही करून कसं असते का आम्ही सगळी माती जी आहे ती एक प्रकारच्या मशीनने त्याची मोठी करून ठेवतो तर त्याचा प्रकार आता करून नागपूरमध्ये 2 मशीन त्यांनी मातीचा मोठी करण्याच्या माझ्या सहकार्याने माझ्या निर्णय आहे त्यांनी ते स्वतः बनवलं माती ती पावडर काढण्याची मशीन त्यानंतर माती काढण्याची वेळ जास्त लागतो ती काढल्यानंतर ती घडवावी लागतात त्याला ते साखरे त्याला पेटणे मजबूत असतात ते
अशा 19 मातीच्या भांड्याचे जेवण करताना आपण भांड्याचे 19 डिझाईन आहे. त्याचप्रमाणे जे पर्यावरणाचं त्याचे म्हणून विद्यार्थ्यांना सांगितले विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांनी याविषयी ज्यांना आवड असेल तर ह्या कामांनी याकडे वन गावाकडे बघू शकतात. की जर प्रत्यक्ष बघायचं असेल तर मी बोलत आहोत त्यांना आवाज करतो की तुम्ही गंगेकडे साधारण पावसाळा गेल्यानंतर नक्कीच सगळे पुन्हा तुमच्याकडे येणारच आहे. पण लगेच मी सन्माननीय प्रशांत मेस्त्री यांच्याकडे येतो. आपण अल्टरनेट मुलाखत घेऊया. खरं तर महाराष्ट्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी हा पुस्तकी किडा न बनता तो अष्टपैलू किडा बनावा असं ते नवीन शैक्षणिक धोरण आहे. आणि त्यातून त्याच्या वेगवेगळ्या कला आहेत. या कलांमधून हे विद्यार्थी आहेत ते आपला उदरनिर्वाह भविष्यामध्ये जाऊन या कलांची ओढ या विद्यार्थ्यांना कशी निर्माण होईल आणि त्यासाठी त्यांच्या मनामध्ये या वेगवेगळ्या कलांची ओढ रुजवण्यासाठी खरं तर ही मुलाखत आपण घेतोय. आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्त्री पात्र सादर करणारे माईक चालू आहे माईक चालू स्त्री पात्र करणारे सन्माननीय प्रशांतजी मेस्त्री. खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या कोकणच्या संस्कृतीमध्ये दशावताराला एक फार मोठं स्थान आहे. गावागावामध्ये कार्यक्रम होतात आणि त्या ठिकाणी दशावतार सादरीकरण आपण करत असतात. बऱ्याच कला आहेत. आपल्याला का वाटतं की आपण दशावतारामध्ये जातो? नमस्कार सर्व पदाधिकाऱ्यांना, सन्माननीय पोलीस साहेब, सावंत साहेब, बलम साहेब, केंद्र प्रमुख आणि सर्व सरांना आणि त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. कारण तुम्ही माझे गुरु आहात. आपलीच प्रेरणा आहे असं मी समजतो. कारण मी दशावताराकडे का वळावं असं वाटतं याला कारण माझी शाळा आहे. आणि आपण सांस्कृतिक कार्यक्रम जे आकार करतात याच्यातून आता हे प्रथमतः त्या सरांनी इथे केलं तर मला आश्चर्य वाटतं. मी महत्त्वाचं म्हणजे कारण मी एवढ्या जवळ असून एवढ्या जवळ मला बोलवत आहे हे माझ्या जीवनाचं पहिलं आश्चर्य आहे. कारण ते या सरांमुळे झालं. कारण काय की पलीकडे आम्हाला मान आहे. गोव्यात सतत हे 1-1.5 महिन्याला गेलं तर होतच असतं. आणि इथून तिथपर्यंत जाऊन त्यांना आमचा आदर्श आहे जवळ आहे. परत नमस्कार आता सांगत होते तर त्यांचे काही पदाधिकारी माझ्या एकदम जवळ आहेत. ते ॲडव्होकेट आहे, परत सरपंचपदी अध्यक्षपदी आहे, ते पण आहे. ते एकदम माझ्या जवळ आहे. हे आश्चर्य वाटेल तुम्हाला सांगून. पण कुठेही नाटक ठरलं किंवा काय ठरलं तर ते जवळ असतं. माझ्या जे ॲडव्होकेट आहेत ते. आणि सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच अध्यक्षपदी ते आहेत. ते असं म्हणजे ते एवढ्या दूरवरची माणसं माझ्या जवळ आहेत. आणि आज प्रथमच असं झालं आहे की माझ्या जवळच्या माणसाने मला मान दिली आहे. हे महत्त्वाचं आहे की हा माझा खरा गौरव आहे. तर या क्षेत्रामध्ये का वळावं असं तर प्रत्येक एक प्रोत्साहनाची काहीतरी एक क्षण असतो. आणि असाच माझ्या जीवनी क्षण आला ते आपण सरस्वती पूजनाच्या दिवशी जे कार्यक्रम ठेवतो तर त्यावेळी मी सगळ्यांना म्हणजे प्रत्येकाचा कोणीतरी त्या जुन्या पद्धतीत नाच ठेवायचे. संगीतातील आता डान्स हे नवीन पद्धत आहे तर तेव्हा ठेवायचे. कुठेतरी असं 1 की 2 अंकी असं नाटक ठेवायचं 2-3 मुलांना वगैरे. आणि असं असताना मी पहिल्यापासून म्हणजे एक मुलींसारखा दिसायचं. हे माझं जन्मजात आहे. आणि त्यांनी आमच्या मॅडम म्हणजे असं बाई साठवीकर बाई म्हणून
कोणी अनुभव किंवा काय हे भजन क्षेत्रात आमचं मुळापासून एक पेरलेलं हे म्हणतात मी असं होतं. पण त्यांनी माझा आवाज ऐकला होता आणि त्यांना आजूबाजूला माहिती होतं की बाबा हा सुंदर लागतो. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की त्याच्यातून एक गाणं सादर कर या सगळ्या ह्याच्यात. आणि तर मी म्हटलं ते काय म्हणतो ते म्हणाले की विद्यार्थी वर्गात म्हटलं म्हणजे असंच एक वेळ म्हणून वर्गात त्यांनी प्रश्न मांडायचे ते पाहिजे असतं. त्यांनी खूप कधी ते ऐकलं होतं आणि ते ज्याने पिक्चरमधलं ते विसर नकोस गेला तर ते म्हटलं ते तू म्हटलं. त्यांनी मी म्हटलं तर ते लेडीचं गाणं आहे म्हणून त्यांनी सांगितलं. तर काय म्हणायचं तू साडी नेसायला पाहिजे. तर अक्षरशः मला साडी नेसणं हे काय अवघड नव्हतं आणि तरी पडलं पाहिजे मला साडी नेसून ते गीत सादर केलं आणि तेच माझ्यासाठी प्रेरणा करतं. कारण त्या गाण्याचे म्हणजे पुन्हा पुन्हा आणि आपण कसं म्हणतो की या शाळेचे कार्यक्रम जिथे चाललेले आहेत तेच कार्यक्रम आमच्या शाळेच्या मुलांना दाखवले. म्हणजे आम्ही कसं तुम्ही जे संकल्पना तशी म्हणजे आम्ही त्या तिसऱ्यापर्यंतच्या अशा सगळ्या शाळेची वैभवणी ते सगळं सेल झालं. दशावधी क्षेत्राबरोबर एकदा असतं वाणिज्यांचं इतरांचं असं म्हणतात म्हणून सहज पाहून तुम्ही चाललं. पण ते पाहून त्याच वेळी हे मालावरला एक शिबिर भरलं 11 दिवसाचं आणि त्याच वेळी ते थेट बातम्यांपर्यंत पोहोचलं ज्यांनी राष्ट्रपती पुरस्कार घेतलाय अशी ती माझी मागणी आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं आणि सरळ दशावतारातच मी प्रवेश केला. आणि त्याच्यातून काय झालंय की इतर क्षेत्राकडे मी लक्ष नाही झाली ना तर आपण कधी नोकरीची अभिलाषा असतो. शाळा शिकल्यानंतर काही नोकरी मिळाली किंवा 4 वर्ष आपल्याला कमवले आहे तर त्या क्षेत्राने मला असं मागे ओळखून दिलं नाही. तर एका पाऊल उचललं ते मग चालूच झालं. पण अनेक गुरु असं गुरु दत्तात्रेयांनी केले तसं पावलं अनेक गुरु मला भेटले. क्षणोक्षणी तुम्ही सगळे माझे गुरु आले कारण देव क्षणोक्षणी काहीतरी नवीन देत असतो आणि त्यामुळे गुरु जग किंवा इतर त्या काय पाहिजे ह्या मॅडम ह्या आदरणीय मनाला आहेत. तर आता पुढे आणखी त्यांच्या विचारणारच आहे तरी पण हे सगळं या क्षेत्रामुळं आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे मला लागतं म्हणून नक्कीच शालेय जीवनामध्ये आपल्याला ही ओढ लागली आणि त्यातून आपण पुढे घडत गेला. याही मुलांना अशा प्रकारची ओढ निर्माण व्हावी म्हणूनच या मुलाखतीचा धडा घातलेला आहे. ही मुलाखत आपल्याला रंगतदार करायची आहे. दशावताराची तुम्हाला आवड निर्माण झाली इथपर्यंत ठीक आहे. दशावतार तुम्ही या दशावतार कलेमध्ये आपण आला परंतु दशावतारामध्ये राजाची सुद्धा भूमिका करता येते राक्षसाची सुद्धा भूमिका करता येते. तुम्ही मुलांना राजाची सुद्धा भूमिका करता येते राक्षसाची सुद्धा करता येते. ती स्त्रीचीच भूमिका करावी. तुम्ही दिसत होता साधारणतः बालपणापासून स्त्रीसारखे म्हणून त्यामध्ये तुम्ही वळला पण ती ज्या स्त्रीची जी काही अंग असतात ती तुम्ही या दशावतारामध्ये कशी आत्मसात करत गेला. याला काय दशावतारात ज्यावेळी पुढे पदार्पण केलं त्यावेळी माझ्याबरोबर माझे म्हणजे दुसरे गुरु म्हणजे ते माझे म्हणजे इतर वास्तव्याचं मार्गदर्शन त्यांनी मला केलं आणि त्यावेळी स्त्री भूमिका ही खूप मोहजोड आणि मोलाची म्हणजे कसं साडी नेसून कुणी जाईल त्याला बाई जाते सगळ्यांना नाव ठेवलं असं नाही पण बाई जाते नेसून पण साडी नेसून त्याचे जे अंतर्गत अभिनय आहे ते वर्जमात असतात बाईच्या आणि ते खूप कठीण आहे. म्हणजे ते बोलताना चालताना स्टेज वापरताना आणि हे एवढं कठीण आव्हान आहे म्हणजे अभ्यास केला तर ते खूप कठीण आहे पण आपल्या जीवनात म्हणजे स्टेजवरच वावरणं म्हणजे जेवढ्या तेवढं वावरणं आणि नंतर पुरुषासारखं राहणं हे खूप कठीण गोष्ट आहे पण ते महत्वाचं होतं आणि त्यामुळे माझा जोडी करतो आपला हरपला आहे. नक्कीच कारण या दशावतारामध्ये जी लोककला आहे त्यामध्ये गेली कित्येक वर्ष कैलासवासी सुधीर कलिंगर यांच्या सोबत
त्यांनी काम केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचा राजपाट म्हणून त्यांनी भूमिका सादर करायची आणि त्याच्यासोबत प्रशांत केसरी म्हणजे सुधीर कलिंगर आणि प्रशांत केसरी ही एक जोडी ठरलेली असायची आणि ते जेव्हा त्यांचा जो संवाद असायचा तो संवाद एक वेगळ्या प्रकारचा संवाद असायचा, एक वेगळ्या प्रकारचा संवाद असायचा आणि त्याची आठवण आजही आपल्या सर्वांना येते. साहजिकच आहे ते तुमचे जवळचे साथीदार असल्यामुळे आपल्याला दुःख होणं साहजिक आहे, परंतु आपण या मुलाखतीच्या पुढे जात असताना आपण हळूहळू स्त्रीची अंग जी आहेत ती आत्मसात करत गेला आणि नंतर हळूहळू स्त्री पात्र म्हणून आपण प्रसिद्ध झाला. याला कारण आहे की तो जोडीदार चांगला होता की माझी माणसं ती मला प्रत्येक वेळी पावलोपावली सांगणारी होती आणि त्यामुळे मी जवळजवळ सुद्धा तुमच्या कोणाच्या परिचयाचं नाही, पण बाहेर गवससाहेब सांगतील की मी काय मिळवले आणि ते सुद्धा एक म्हणजे चांगला आता दळवी साहेब किंवा सावंत साहेब ते म्हणजे हे अधिकारी व्यक्ती जे मिळवत आहेत ते दर्शनाला करेल मी मिळवले खूप काय मिळवलं. नक्कीच आपण या रंगमंचावरून सुद्धा त्यांची आठवण जरी ते आज दिवंगत असले तरी त्यांना जिवंत ठेवण्याचं कार्य आज तुमच्यासारख्या कलाकारांनी. मला सांगायचं आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना सांगायचं की हा प्रत्यक्ष हा म्हणजे तुमच्या नवीन भाषेत हा रिवर्स होत नाही, हा पुन्हा रिवर्स होणार नाही. हा क्षण खूप मोलाचा आहे. ह्या मॅडम बसले हे शिक्षक बसले हा सगळा कार्यक्रम घडतोय हा प्रत्येक क्षण हा असा चक्राप्रमाणे फिरत असतो. हा पुन्हा रिवर्स येणार नाही पण हा खूप महत्वाचा असतो. नक्कीच वेळ सर्वांना मिळतो जीवन बदलण्यासाठी, परंतु जीवन पुन्हा मिळत नाही वेळ बदलण्यासाठी. हा खूप मोठा संदेश आहे. मला सांगायचं तुम्हाला फक्त एवढंच आहे की याच्यानंतर तुम्ही पुढच्या मोठ्या क्षेत्रात जाणार, काही गृहिणी म्हणा काही मोठ्या क्षेत्रात जाणार तुम्ही जाणार, पण मैत्री ही महत्वाची असते आणि मैत्री ही कशी असावी. नक्कीच मैत्री ही राधा कृष्णासारखी असावी. मला या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं की आपण जेव्हा दशावतारी नाटक करायचा त्यावेळी सुधीर कलिंगर असतील किंवा इतरही असतील, आज आपण त्यांना या माध्यमातून जिवंत ठेवूया असं मला तरी वाटतं. एक त्यांच्यासोबतचा संवाद जो तुम्ही आज आमच्या विद्यार्थ्यांसमोर पेश करा. प्रत्यक्षदर्शी आहे तरी माझे मित्र असले तरी चांगला प्रेक्षक माझा मित्र अभिषेक बुवा म्हणून सगळे अहो त्यांना म्हणतात, पण आम्ही एकमेकांना वाढले करतो. आम्ही एवढ्या जवळ आहोत की आता सुधीर गेल्यापासून हा माणूस एकही नाटकाला धरला नाही आहे, नाहीतर कुठेही डबलबारी असो किंवा काही असो ती संपूर्ण नाहीतर किती लागलं असतं तरी हा माणूस ते आमच्या बॅलेकडे त्या मालवणी भाषेतून हा जरा आणि याचे इतर संकळी येतात पाहिजे काय बोलावं म्हणजे कसं की स्त्रीची भूमिका करताना ही आम्हाला घेताना त्याची सवय मी बोलू शकत नाही, पण माझी सवय मी निश्चितच बोलू सांगतो आणि एक प्रवास सांगतो की जेणेकरून माझा यांची गवस या वैज्ञानिक तिकडे स्पर्धा केली स्त्री पंचकर्मी प्रतिष्ठा आणि त्याने सुद्धा खूप काही कामं होतं ते तिनं आपल्या जीवनातलं जन्मापासून मरणापर्यंत म्हणजे मरणात नसते. आता आपण हे फक्त सूचित केलं की जीवनापासून म्हणजे जन्म घेतल्यापासून मरणापर्यंत तुम्ही ते सगळं सादरीकरण करायचं आहे. आता मरणापर्यंत मरणानंतर तर तुम्हाला कसं कळणार, पण त्याच्या आधी शेवट वेळीपर्यंत काही पावलापर्यंत कसं असतं याचा अभ्यास आव्हानच दिलेलं होतं ते आणि ते आव्हान आमच्यासारख्याने स्वीकारलं. कारण सगळ्यांचा आशीर्वाद म्हणजे जे वकील आहेत त्यांचा आशीर्वाद एक संवाद सांगतो तो फक्त संवाद बोलता येत तरी शेवटच्या श्रेणीला द्रौपदी तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला असेल म्हणजे कोणाच्या लक्षात
वाक्य होतं. तर महाभारत घडले तुम्हाला सगळ्यात माहिती आणि शेवटी महाभारताच्या नंतर एक 36 वर्षानंतर म्हणजे 36 वर्षानंतर, कारण महाभारत घडलं, कृष्ण हा देव होता पण त्यालाही शाप होता. 36 त्याला शाप होता आणि तो सुद्धा गांधारीचा, म्हणजे दुर्योधन मला आता सगळ्यांना माहिती आहे. तर दुर्योधनाच्या आईचा शाप होता की जसं माझं कौरव कुळ नष्ट झालं तसं तुझं यादव पुढे नष्ट होणार, म्हणून युद्ध झाल्यानंतर तिने शाप दिला. शाप दिला त्याच्यापूर्वी तुम्हाला लहानपणी एक गोष्ट आहे की बघा की भीमाचा लोखंडी पुतळा तो त्या धृतराष्ट्राने छातीला धरून चूर्ण केलं. त्या क्षणीचा हा प्रसंग, ज्यावेळी धृतराष्ट्राने सांगितलं की माझ्या मुलाला मला भेटायचं आहे त्या पंच पांडवांना, कारण यांची 100 मुलं त्यांनी पाहिली. 18 औक्षणी सैन्य म्हणजे आपला किती करोड 1800 करोडपेक्षा तरी झालं, एवढी माणसं त्या युद्धात मारली गेली आणि त्यांच्याबरोबर यांची 100 मुली 101 करोड मारली गेली. त्यावेळी त्या आई बाबांना काय वाटलं असेल, त्यावेळी ते भेटायला बोलवलं त्यांना, त्यांनी मारलं पंच पांडवांना. आणि हे कृष्णानं जेव्हा ओळखलं त्यावेळी त्याने आधी काय केलं की सगळ्यांना भेटायचं पण खास तर मला भीमाला भेटायचं म्हणून त्यावेळी त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी कृष्णाच्या लक्षात आलं की ह्याच्या मनात काय आहे ते, आणि म्हणून कृष्णाने काय केलं, आधीच लोखंडी पुतळा भीमाचा तयार केलेला होता आणि तो पुतळा पुढे सरकवला. एवढा लोखंडी पुतळा त्या आदळ्या माणसाला तिला भरून त्याचं चूर्ण केलं, म्हणजे काय टाकलं होतं त्याची. एक झालं. दुसरं उदाहरण म्हणजे हे कसं फोनवर आपल्याला दुसरा सांगतो, ही दुर्योधनाची आई हिने आपला नवरा आंधळा म्हणून आपल्या डोळ्यात त्या लग्नाच्या वेळी पट्टी बांधली आणि ती सतत होती. आणि ती पट्टी बांधल्यानंतर तिने दुर्योधनाला सांगितलेलं शेवटच्या दिवशी की तू लग्न अवस्थेत, मी असंच बोलतो समजून जा, लग्न अवस्थेत तुम्हाला भेटायला येईल का, तर एवढ्या वर्षाची तिची जी बंद डोळे होते ना त्याच्यात दिव्य दृष्टी आपण म्हणतो त्याप्रमाणे त्याच्यात दिव्य दृष्टी तिच्या तपश्चर्याने आलेली होती, औक्ष मानतो. आणि ती दिव्य दृष्टी एकाला पुरेशी होती, म्हणजे तो कमर होणार होता, त्याच्यावर काही शस्त्र चाललं नसतं. आणि असं असताना तिने ज्यावेळी त्याला सांगितलं त्यावेळी त्याची युद्धाची शिबिरे लांब असायची आणि राजशिबिरं असतील, तर त्यावेळी सांगितलं त्यावेळी दुर्योधनानं पहिल्यांदा लग्नावस्थेत जाण्याचं ठरविलं. वाटेत काय केलं की कृष्णाने ब्राह्मणाचं रूप घेऊन तिथे आडवा गेला. आता तो आडवा गेल्यानंतर त्याने काय केलं की लग्न अवस्थेत हे कोणतरी मला पाहतंय, म्हणून त्याने काय केलं की तिथेच बगीच्या केळीची पानं होती ती त्याने फक्त आपल्या कमरेला गुंडाळली. कशाला तर लग्न अवस्थेत जाऊन म्हणून ती पानं ज्या आपल्या म्हणजे डोंगराच्या वरपर्यंत जांगडापर्यंत ती पानं राहिली आणि तो तसाच तिच्यापर्यंत गेला. ज्यावेळी तिने विचारलं पुन्हा तू लग्न आलायस का, तर हो म्हणजे तिने पटकन सोडली आणि ती दिव्य दृष्टीचं कवच त्याच्यावर सोडलं, दिव्य दृष्टीचं कवच. आता ह्या तुमच्या सायन्समध्ये त्याला काय म्हणत असेल, पण पुराण काळात हे खूप चांगलं होतं आणि ते जबरदस्त होतं ते. आणि ते आता जरी आपण बघा की भजन माध्यमातून तुमच्या शिक्षक माध्यमातून आता आणि ह्या वारी माध्यमातून आपण पुन्हा धार्मिकतेकडे वळतो, म्हणजे धार्मिकता मस्त मोठी शक्ती आहे. आता ती तुमचे गुरुजन तुम्हाला बोध करतच असतील की त्यांनी सांगायची गरज नाही, तर त्यावेळी तिने ती दिव्य दृष्टी दिली, दिव्य तेज दिलं ना, त्यावेळी ते तेज कुठे राहिलं, कमरेपासून वरपर्यंत आणि डोकरापासून खालीपर्यंत हे ते कवच झालं आणि मधला भाग हा माणसासारखा राहिला. आणि त्यामुळे दुर्योधनाचं मरण त्या तेवढ्या ह्याच्यात राहिलं आणि म्हणून भीमाने आपल्या गदेनं त्याची मांडी फोडली तेव्हा तो गेला, नाही त्याला काही लागत नव्हतं. तर माझा सांगायचा हेतू हाच होता की हे सगळं झाल्यानंतर कृष्णानं आपला देह सोडला, म्हणजे अवतार संपवला
त्याला शाप होता तिच्या शापाप्रमाणे ओंकार संपवला. हे जेव्हा पांडवांना कळलं, इथे कळलं की आता तुमचा देव गेला, तरी यांना संदेश होता की आता तुम्ही स्वर्गाच्या वाटेवर निघा म्हणून. म्हणजे ही तुम्ही म्हणाल की माणूस गेल्यानंतर म्हणजे माणूसा मरतो, पंचपांडव गेले नाहीत का? तर पंचपांडव यांना मृत्यू नव्हता, त्यांना म्हणजे त्यांची गती कमी होणार, मृत्यू नव्हता याचा अर्थ का? तर ते तुमच्या आमच्यासारखे स्त्रीच्या पोटी जन्म नाही घेतले. त्यांनी जन्म घेतला होता तो मंत्राच्या साहाय्याने. मंत्राच्या साहाय्याने ते जन्माला आले. ते मंत्र तुमच्याकडे होते आणि त्या मंत्राच्या साहाय्याने म्हणजे सूर्य, इंद्र, यमदेव, यमधर्म, अग्नी आणि अश्विन कुमार या 5 देवतांच्या साहाय्याने ते पंचपांडव जन्माला आलेले होते. त्यांचा शेवटचा संस्कार की आता ते स्वर्गापर्यंत चालत जाऊ शकतात. काय म्हणतात की बोलायला गेलं खूप आहे, तरी पण ते शेवटचं देखील सांगतो. कारण आपण स्वर्ग म्हणतो की वर्गीय आहे म्हणून, तसं नाही. तुमचे गुरुजन सांगतील तुम्हाला, नाही जर कधी पटलं तर कधीतरी आठवण झाली तर नक्की मला बाबा मी सांगायचे. पण मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं की त्यावेळी ते पंचपांडव जायला निघाले ना, सगळ्यांना निरोप देऊन आता मी जातो म्हणून सगळ्यांना ते स्वर्गात गेलेले. त्यावेळी त्यांच्या काळा पुत्रा पुढे समोर आला, कोणाचा होता माहिती नाही, पण तो समोर आला. आणि त्यावेळी ते जेव्हा चालायला लागले त्याचा हिमालयाची वाटचाल, हिमालयाच्या बाहेरकडे स्वर्ग आला हे सांगतो. नक्कीच या कथा अशा घरामध्ये हे फक्त शेवटचं सांगतो. तर त्यावेळी पहिल्यांदा नकुल दगडाचा झाला पहिल्यांदा, त्याच्यानंतर सहदेव दगडाचा झाला, त्याच्यानंतर द्रौपदी दगडाची भूत असताना तिने हाक मारली अर्जुनाला थांबा म्हणून. कारण आता तिच्या लक्षात आले की मी स्थिर झाले. तर ती म्हणाली थांबा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. त्यावेळी तिने सांगितले की हा तर क्षमा करा मला. मी ते एकच बोलतो, क्षमा करा मला, कारण ह्या जीवन प्रवासात मी जात असताना आता मला कळलं की इथे मला शेवट आहे. आता मी इथेच तिथे राहणार आहे, पण मला तुम्हाला फक्त शेवट सांगायचं काय, तर याच्यापुढे तुम्ही किती पावलं झालं म्हणू शकता. पण सांगताना फक्त एवढं सांगायचं की तुम्ही मला जिंकला तेव्हा मला की फक्त तुम्हाला एकट्यालाच वाटलं होतं. तरी पंचपांडवी सासूबाई एवढंच सोडली. क्या बात आहे. म्हणून सांगतो की आमच्या मुलांना तुमच्याकडून हे अपेक्षित आहे का की तुम्ही आता असं समजून झालं की तुम्ही आता हिमालयामध्ये आहात आणि तुमच्यासोबत तुमचा राजा आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही अगदी प्रत्यक्ष नाटकामध्ये जो संवाद साधता तो आम्हाला समजला आहे, तो अगदी प्रेमाचा असला तरी चालू शकेल. आहे मी वाट बघते आले आला. पहिली संस्कृती कशी नवा आल्यानंतर त्याच्या कशावर लक्ष त्याच्या चरणावर बोलताना आला मी तुमचीच वाट बघत होतो. पण मला द्वारकाने येऊन सांगितलं की तुम्हाला वेळ होणार आहे म्हणून बघा ना फेरणाऱ्या समयात सगळं तसं तुमची स्वागतासाठी ठेवलं होतं. पण सगळं मला तुमची वाटायचं. पण जोपर्यंत तुम्ही इथं नाही तोपर्यंत सगळं तुम्हालाच वाटत होतं. अनेक प्रश्न मला घ्यायचे आणि ज्यावेळेला असं वाटायचं की आपण यावं तुम्हाला भेटायला, पण तरी पण बघायला माझ्या हातात तुम्ही आज समाधान झालं. आता मला तुमची काही बोलायचं अभिषेक शिरसाटबुवांकडे जाण्यापूर्वी मी दक्षिणराव मिस्त्री यांच्याकडे जातो. कारण अभिषेक शिरसाटबुवांची जी ओळख आहे ती
सम्राट म्हणून ओळख आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त अभिषेक शिरसाटबुवांची अशी एक ओळख आहे की अभिषेक शिरसाटबुवांना तुम्ही कुठल्याही प्रसंगावरती तुम्ही कुठेही असाल त्याला तुम्ही काही सांगा की या प्रसंगावरती तुम्ही गीत सादर करा, तर त्यांच्याकडे ती विशिष्ट शैली आहे की त्या प्रसंगामध्ये ते लगेचच गीत तयार करतात आणि त्याचं सादरीकरण करतात. तर त्यांना मी आता एक टास्क दिलेला आहे की हा जो प्रसंग आहे मुलाखत आहे या मुलाखतीवर एक छोटासे मनोरंजन आपण मुलाच्या माध्यमातून तयार करावं. तर ते कदाचित त्यांचं तयारही असेल, पण तत्पूर्वी मी दक्षता मेस्त्री यांच्याकडे जातो. दक्षता मेस्त्री या लोककलाकार आहेत, लोकगीतांच्या त्या कलाकार आहेत. त्याच्यामध्ये मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे बसून बोलत लोकगीतं असतात, फुगड्या असतात, बारशाची गीतं असतात, लग्नगीतं असतात. आता मी या प्रश्नाकडे घेत नाहीये की तुम्हाला त्याची आवड कशी निर्माण झाली. नक्कीच तुमच्या घरामध्ये अशा प्रकारची परंपरा असावी किंवा तुम्हाला लहानपणापासून या क्षेत्राची आवड असावी आणि त्यातून तुम्ही या लोकगीतांकडे वळलात आणि अशा प्रकारे आजच्या घडीला मी नक्की पुन्हा एकदा आवर्जून उल्लेख करतो की आजच्या घडीला त्या जे सादरीकरण करतात ते इतकं सुंदर सादरीकरण असतं की माझ्या अनुषंगाने या सिंधुदुर्गात तरी त्यांच्या इतकं सुंदर सादरीकरण या क्षेत्रामध्ये कोण घडत नसेल. म्हणून तुम्हाला या क्षेत्राची आवड नक्कीच निर्माण झाली. आपल्याला पुढे चर्चा करायचीच आहे, परंतु आज इथे बारसा आहे आणि त्या बारशाचं गीत म्हणायचंय तुम्हाला. म्हणजे आमच्या मुलांचा उत्साह आहे. मी बारशाचं गीत म्हणण्यापूर्वी आधी ते उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना वंदन करते, त्या कला मंचाला वंदन करते आणि सरांना आणि त्यांच्या मित्राला वंदन करून मला त्यांच्यासाठी 2 शब्द फक्त बोलायचे याची मी परवा करू. सरांनी आता त्या सरांची आठवण काढली म्हणून मला 2 शब्द आठवले. ते व्यवस्थित त्यांच्या माहिती नाही, पण एक माझ्या मनामध्ये आलं म्हणून मी त्यांच्याकडे सादर करते माझी मानवंदना म्हणून. सुना सुना झाला दरबार लोकराजा विना, काळाने कशी झडप घातली पुसल्या पाऊल पुन्हा, अजिंक्य तारा वरुणी राजा अजरामर झाला, परतुनही ते राजा माझा गोर जीवाला घरा, परतुनही ते राजा माझा गोर जीवाला घरा, गोर जीवाला घरा. नमस्कार, मी सौ दक्षता दीपक मिस्त्री, रायगड गवळे. सरांनी आता सांगितलं त्यामुळे तुम्ही सगळी माझी मुलंच आहात. तुमच्यासाठी एक पाळणा गीत. हलके हलके झोंजवा झोंजवा बाळाचा पाळणा, बाळाच्या हातोमध्ये शिरतो खेळणा. ओ हलके हलके झोंजवा झोंजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. ओ हलके हलके झोंजवा झोंजवा झोंजवा. लोकगीतं आहेत आणि आपण तुमची लोकगीतं सादर करता हे फार मोठी परंपरा आहे. भोपाळ चालत आलेलं एक फार मोठं बंधन आहे. भारतीय संस्कृतीचा एक फार मोठा घटक असलेली ही लोकगीतं आहेत जी गावागावांमध्ये जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये तुम्हाला निमंत्रित केलं जातं आणि तुम्ही ते आपला कार्यक्रम सादर करता, एकमेका सहाय्य करून तुम्ही सहाय्य करत असता. खरं तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही जी लोककला आपण पुढे घेऊन जात असतो तेव्हा तुम्ही सुद्धा नक्कीच तुमच्या परंपरागत तुम्हाला आवड होती असेल, घरामध्ये तुमच्या अशा प्रकारचं वातावरण होत असेल की बहुधा तुम्ही स्वतः ती कला आत्मसात केली असेल. परंतु आजच्या घडीला ही कला आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची आहे, स्थलांतरित करायची आहे आणि त्यासाठी नेमकं आपण काय करावं.
नक्कीच स्त्रीला सुद्धा एक स्वतंत्र अस्तित्व असतं आणि त्यांनी फार मोठा एक संदेश दिला की ते अस्तित्व तुम्ही सिद्ध करा. आणि आजच्या या कलियुगामध्ये लग्नानंतर चूल आणि मूल करणाऱ्या मुलीपेक्षा कमीच आहे, पण तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये हा वारसा पुढे घेऊन गेला पाहिजे. लग्नाचा विषय आला म्हणून जर सरांनी जर वेळ जर दिला तर आपल्याला या रंगमंचावर खूप काही करायचं आहे. म्हणजे अभिषेक शिरसाटबुवा त्यांचं तर गाणं सुद्धा ते स्वरचित म्हणणार आहे. असं बरंच काही या मुलाखतीमध्ये फार पुढे पुढे फार रंगतदार ही मुलाखत होणार आहे. सर ओवी म्हणायला सांगतात, पण मी तुम्हाला लग्नाचं गीत म्हणायला सांगतो. चारी बाजू चारी कोणी लाविल्या समाई चारी बाजू चारी कोणी लाविल्या समाई गीता निघाली हरकुळ गावी मेत्रींच्या घरी आईने वचन दिले सासूने पसंत केले गीता निघाली हरकुळ गावी मेत्रींच्या घरी. आपण यापुढे चर्चा करणारच आहोत. तोपर्यंत मी भजन क्षेत्राकडे येतो. सन्माननीय अभिषेक शिरसाटबुवा आणि सतीश सावंतबुवा ही दोन रत्न ही दोन रत्न आज आपल्याला या मंचावरती या महाचर्चासत्रामध्ये लागलेले आहेत. सतीश सावंतबुवा हे सुद्धा प्रसिद्ध भजन सम्राट आहेत. मुंबई ते गायनाचे कार्यक्रम करायचे, आता गावी कार्यक्रम करतात, त्यांचे शिष्य देखील अनेक आहेत. अभिषेक शिरसाटबुवा मी मगाशी उल्लेख केला की प्रतिपरशुराम पांचाळ अशी त्यांची ख्याती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. अभिषेक बुवा मुळातच ही भजनची कला आहे ती आपल्या कोकणामध्ये फार महत्त्व आहे आपल्याला. आता गणपती आला की सगळीकडे घराघरामध्ये भजनं होतात, पूजा अर्चा होते आणि विशेषतः घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे, मग तो चांगला असू दे किंवा वाईट असू दे, सगळ्या कार्यक्रमामध्ये भजन हे असतंच. आपण या क्षेत्राकडे भजन क्षेत्राकडे कसे वळलात, आपल्याला एका भजनाची गोडी कशी निर्माण. हॅलो नमस्कार, मी अभिषेक शिरसाटबुवा कंपोस्ट बोलतो. प्रथमतः शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार संपूर्ण देशभरात हा जो उपक्रम राबवला जातो आणि आज त्यात आमचा कन्हेरी लोकशिक्षण मंडळ आहे आणि ती समिती शालेय समितीने आज आमच्यासारख्या लोककलाकारांना या ठिकाणी आमंत्रित करून जो आमचा मान वाढवला आणि ही संधी आम्हाला दिला की लोकांसमोर आपल्या व्यथा मांडणे आम्ही कसे घडलो. आमच्या आयुष्यात काही प्रसंग आले ते ह्या लहान मुलांसमोर ह्या शालेय विद्यार्थ्यांसमोर मांडण्याची आम्हाला संधी दिल्याबद्दल लाख लाख आभार मानतो. आता प्रश्न मला असा आहे की आवड मला शालेय जीवनापासून ते शाळेतले आता मोठे झाल्यानंतर आता ही शाळेतली मुलं म्हणत असतील की एकदाचे कधी मोठे होतो, पण आता आम्ही मोठे झाल्यानंतर असं वाटतं की पुन्हा शाळेत कधी झाली आहे. कारण त्या शालेय जीवनामध्ये मला अशी जाणीवमध्ये गुणगुणण्याची सवय होती. वर्गात सुद्धा असा बेंच म्हणजे हाताने बेंच वाजवायचो, एक दोन वेळा मुलग्यानंतर माराही झाला आणि तो माझ्यात लागून त्यावेळी आमच्या पश्चिमेकाळी गोपाळ सामंत विद्यालय मध्ये आम्हाला संगीत शिक्षक म्हणून असणारे बाबासाहेब बोर्देकर यांनी झालं आणि सुगम संगीताच्या माध्यमातून ही त्यावेळी मला वाटतं 5वी ते 6वी असेल. सुगम संगीताच्या माध्यमातून पहिली संगीतला स्टेजवर गाण्याची त्यांनी उपलब्ध करून दिली म्हणून मी त्यांच्या लाभात आभार मानतो. आणि या गायन शिकत असताना अनेक देशभक्तीपर गीतं, राष्ट्रभक्तीपर गीतं अशा शाळांमध्ये स्पर्धा व्हायच्या आणि त्या स्पर्धांमध्ये कित्येक पारितोषिक आम्हाला मिळाले. त्याच्यात मी लिडर होतो. म्हणजे समजा सुगम संगीत जर गायचं असेल तर मी पुढे आणि माझ्या मागे काही ते त्यातले विटनेस सुद्धा प्रशालेचे शिक्षक आमचे प्रसंगी वसुंधरा म्हणजे आहेत ते मला थोडंच सांगतात आहे. आणि भजन म्हटल्यानंतर त्यावेळी वाडीला
आणि लहानपणापासून ही कला माझ्या अंगात असल्यानंतर पेटी आता शिकायला पाहिजे म्हणून माझ्या वडिलांनी चिंतामणी गोवा बांधला त्यांच्या क्लासमध्ये झालं. त्यावेळी नुसत्या त्या नालीवरती भजनं चालायची आणि त्याच्यातही मी गाणी केली म्हणते बुजुर्गात कला म्हणजे भजन ऐकलं की आम्हाला झोपत राखायचं. म्हणजे माझा आवडता हा विषय संगीत हा ती शालेय जीवनात पक्का झाला आणि आज स्वाभिमानाने सांगतो की ह्याच संगीत क्षेत्रामधूनच आज म्हणजे त्या क्षेत्रात वावरताना मी कधी व्यावसायिक क्रियेत त्या गुंतवलो हे माझं मला कळलं नाही. पण ह्या आणि वयाच्या 16व्या वर्षी पहिली डबल व्हायची आणि ती माझ्या म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की आपण त्यावेळी शाळेत आल्यानंतर प्रार्थनेला सुरुवात करायची. राष्ट्रगीत आणि गुरुवंदना ही सगळ्यात मोठी महत्त्वाची आहे. कारण मॅडमांनी सांगितलं ह्या कला तुम्ही जोपासल्या पाहिजे आणि या सिंधुदुर्गाच्या लोककला आहे आणि ह्या तुम्ही जोपासल्या पाहिजे. म्हणजे अभ्यास करता करता सुद्धा ही जर कला एखादी तुम्ही शिकला तो दशावतार असू द्या, फुगडी असू द्या, मूर्तिकाम असू द्या, भजन असू द्या किंवा इतर आणि असणाऱ्या कला तर ह्या छंदातनं सुद्धा आपला उदरनिर्वाह आपण करू शकतो. याचं जेवण उदाहरण सुद्धा गुरुजनांना अभिमान आणि त्यांचे चरण रोज शाळेत आल्यानंतर एक आई वडील आणि हे आपले गुरु म्हणून आपण प्रार्थना म्हणतो शाळेत गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा आणि जो म्हणजे गुरुजनांची मर्यादा ओळखते तो हा भवसागर 100% पार करून जाणार. भजन करतात, कीर्तन करतात, समाज प्रबोधन करतात. आपण जसं म्हणाल की समाज प्रबोधन त्या भजनाच्या माध्यमातून करता येते. अनेक भजनी बुवा आहेत की आपल्यासारखे सुप्रसिद्ध भजन सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. काही भजनी बुवा हे फक्त भजन करणं पसंत करतात, डबलबारी या क्षेत्राकडे कमी वळतात. परंतु डबलबारी करणारे भजनी बुवा सुद्धा अनेक आहेत. त्या माध्यमातून ते बऱ्याच गोष्टी करत असतात. आपण भजन करत असताना हळूहळू त्या भजन क्षेत्रामध्ये पुढे जात असताना जसं आपण म्हणाल की वयाच्या पहिल्या वर्षी मी 18व्या वर्षी पहिली डबलबारी केली. तर भजन आणि त्यातून पुढे जाऊन डबलबारी हा त्यांचा प्रवास कसा होत गेला आणि डबलबारीकडे आपण गेलं पाहिजे हे तुमच्या मनामध्ये काय? आता हा प्रवास म्हटल्यानंतर प्राथमिक झालेली संगीताची चिंतामणी गोपांच्या नंतर 12वी झाल्यानंतर मी मुंबई आलेलो आणि ज्या विभागात राहायला होतो की हरिनामाची काळ रोज संध्याकाळी बसायची म्हणजे बाजूलाच पंचायत मंडळ आणि मी पहिली डबलबारी पाहिली. चिंतामणी गोपाय करायची त्यावेळी रेडिओची शो करायची पण ते आपलं सामान आपल्या हातात घेऊनच जायचे आणि फक्त संगीत भजन ते करायचे. आणि पहिली डबलबारी लालबाग मार्केटला चंद्रकांत कदम आणि परशुराम पांचाळची ती पाहिली. त्यावेळेची कदम बुवा कोकणाला शिकले होते पण त्यांच्या भोवती जो गाडा होता तो कमीत कमी 200-250 लोकांचा होता. त्यावेळी मी मनात विचार केला की आमची चिंतामणी बुवा सुद्धा सुंदर गात आहे. त्यांचे स्वतःचं सामान ते स्वतः उचलून घेऊन जातात आणि आज हे डबलबारी करणारी कदम बुवा पांचाळ त्यांच्या आजूबाजूला म्हणजे त्यावेळी 200-250 गाड्यांचा तो गराला मी पाहिला आणि तिथेच निर्णय घेतला हळूहळू डबलबारीची सुद्धा आपण धडे घ्यावे जेणेकरून लोकांकडनं आपल्याला मान सन्मान मिळेल. आणि ही कला आधी माझे विद्यार्थी सुद्धा या क्षेत्रात उतरत आहेत. याही प्रशालेचे विद्यार्थी आहेत. हे अभिमान आहे मला. माझ्या गुरुजनांचा आदर्श आहे, माझ्या आई वडिलांचा आदर्श आहे आणि असंख्य कलाकारांना आशीर्वाद आणि मी सगळ्यात मोठा चाहता असेल तर दशावतार मगाशी मला नाव घेतलं की त्यांचे आद्यगुरु नटवरे नटसम्राट बाळाबा हे माझी शेजारी आणि त्यावेळी कंपनीच्या त्या गाड्या असतात त्या लागलेल्या असताना आम्ही तिथे बघायला जायचो. हळूहळू म्हणजे कशावर सुद्धा काम केलेलं आहे आणि अजूनही करतोय. त्यामुळे ही कला कधून मित्रांनो फुकट जाणार. त्यामुळे अभ्यासाबरोबर कोणती तरी एक कला आत्मसात करा हे या धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचं हे नवीन शैक्षणिक धोरण आणि शैक्षणिक आठवडा हा जो सुरू आहे मुलंही मातीचा गोळा असतात आणि त्यांना आपण कसा आकार देऊ तशी ती पुढे जाऊन घडत असतात. माझ्यावर यावेळी सरांनी निवेदनाचे निर्णय दिले की निवेदन झालं
आणि म्हणूनच या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने या लहान मुलांवरती आज या विविध क्षेत्रातील कलांची आवड निर्माण होईल. म्हणूनच संवाद लोककलाकारांशी हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. मित्रांनो, सांगायला आनंद वाटेल की भजनी बुवा आणि दशावतारी कलाकार यांच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी असते, ती म्हणजे नम्रता. ही सुद्धा आपण त्यांच्याकडून घ्यावी. कारण भजन क्षेत्रामध्ये सर असा एकही भजनी बुवा नाही आहे जो त्याच्यापेक्षा किती लहान वयाचा जरी भजनी बुवा असला तरी त्यांना ते अहो जाऊ नावानेच हात मारतात. रवी सरांची एक शिकवण आहे की पाय असावे जमिनीवरती गवे घेताना, हसू असावे ओठांवरती काळीच काढून घेताना, अशा पद्धतीचे हे सर्व भजनी बुवा असतात. मी मगाशी अभिषेक शिरसाटकरांना एक टास्क दिला होता, त्या टास्ककडे मी जाणारच आहे. पण तत्पूर्वी खरं तर ही मुलांची जी आहे ती फक्त मुलांना आपण काहीतरी द्यायचं आहे, त्यातून आपण समाज प्रबोधन करायचंच आहे, पण त्यातून ही रंगतदार सुद्धा झाली पाहिजे. म्हणून डबल बायच्या माध्यमातून तुम्ही नेमकं समाज प्रबोधन कसं करता, काय करता हे आमच्या मुलांना सांगा. आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्ही तुमच्याकडे एक जो उत्सुक कलागुण आहे, कुठल्याही प्रसंगावरती तुम्ही गीत तयार करू शकता, तर तुम्ही या मुलाखतीच्या दरम्यान एक गीत तुम्ही सादर करावं. समाज प्रबोधन म्हटल्यानंतर भजनी कला हे परमेश्वराचं नामस्मरण आम्ही छंद म्हणून होतो. त्याच्यानंतर डबलबारी क्षेत्रात ज्यावेळी आलो त्यावेळी समाज प्रबोधनाचे अनेक मुद्दे आमच्यासमोर आले. उदाहरणार्थ मध्यंतरीच्या 1990च्या काळात म्हणजे माणसाला लागलेली सगळ्यात मोठी म्हणजे कीड म्हणेल मी, काय म्हणतात स्त्री गुण हत्या, ते पाहतात मनुष्य प्राण्याकडनं होत गेलं. मग ते समाज प्रबोधन आपण कसं करावं, ते लोकांसमोर भजनाच्या माध्यमातून कसं. मग त्या ठिकाणी ती आम्ही गजराची बातमी केली. उदाहरणार्थ ही महागाई वाढते, व्यसनमुक्ती, म्हणजे मंडळ आम्हाला सांगायची बुवा त्या मुद्द्यावरती काहीतरी तुम्ही सांगा लोकांना. मग ती गजराची बातमी आता श्रीगुणावरती छोटासा गजर तयार केला होता. तो मी एक परवा ऐकवतो मी या ठिकाणी. काय गजर होता तो होता सुरुवात या पुरुषाच्या जोडीला अविनारी साथीला आहे तिचंच योगदान संसाराच्या डाळीला. जर स्त्री गुण हत्या आपल्या माध्यमातून झाली आणि त्या परमेश्वराने दिलेली त्या नारीबरोबर आपली 3 नाती. पहिली नाती जर कोणतं असेल तर स्वामींनी जगचा आई नारी गाडी, तिच्या हाती माना गळी ती जगे उतारी, मातेमुळे जन्म आलो काळी सरशी आईला. जर स्त्री गुण हत्या केला तर येणाऱ्या पुढच्या काळाला मातेचं सुख मिळेल. दुसरं कडे होतं अर्धांगिनी आपली भार्या हे युवान सतीचं, तिच्यामुळे सर्व झाले भाग्य आभार व्यक्त करतो. पण संसाराचा गाडा तिच्या हाती आहे. तो आपला नवरा कसाही असू द्या, ती लाजेच तो वडाला 60 फेऱ्या मारणार. म्हणजे नवऱ्याचं हे सगळं हित आणि संसाराचा गाडा ती चालवते. आणि आपण श्रीगुण हत्या केली तर ते नातं आपल्याला मिळणार आहे. तिसरं नातं बहिणीचं. बहीण भावाचं नातं आहे जन्मांतरीचं, रक्षाबंधन करते ती बघा. गेल्या वर्षी बांधलेली राखी माझ्या हातात अजून आहे. आता उद्या येणाऱ्या रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी किती वाटतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी एवढा हात भरतो. आणि हे जर नातं आपण ही जे नाती नाही होते हेच समाज करतो. असे अनेक मुद्दे आमच्यासमोर आले आणि त्यांना तोडून द्यायचे. आणि मान्यवर बांधून बदल आल्या दशावतारांना बरोबर काय काय शिकता येतं. शौर्याच्या गाथा, गुरुदक्षिणा म्हटल्यानंतर एकलव्याची कथा, म्हणजे गुरुचं महत्व काय ते भागवताच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर घेऊन गेलो. आणि म्हणून लोकांनी तुम्ही बोलला तसा मान सन्मान आज कुठच्याही क्षेत्रात पंचायत समितीत आमचं काम असू द्या, कुठेही असू द्या, दाखल्यात असू द्या, कुठल्या लोकांनी बघितल्यानंतर आम्हाला हात करून आनंद येतात आणि बोलतं काम हा आम्हाला केला. मुंबईला आम्ही नोकरीला होतो, आज करून पण 70,000 रुपये पगार करत असतात. पण डबल 7 वाजता तिथे सुनील ब्रह्मवाडी आणि मला कंपनीला सोडत नव्हते. ताबडतोब तिथे राजीनामा दिला, कंपनीतनं बाहेर पडलो. तिथे असतो तर मी पैसा भरपूर कमवला असता. पण आज समाजात माझी 100% ओळख झाली.
हे सुद्धा या शासनाच्या धोरणानुसार सल्ला आहे तुमच्यासाठी. धन्यवाद. अनेक विषय आहेत ज्या विषयावरती आज भजनी बुवा भाष्य करत असतात. मला आठवतं आहे का बुवाची मुंबईला डबलवारी होती आणि त्यावेळी बुवांनी समाज प्रबोधन म्हणून एक समाजाचा विषय म्हणून तृतीयपंथी लोकांचा एक विषय पुढे धरलेला आणि त्याला तिथल्या आमदारांनी सुद्धा बुवांचं कौतुक केलं आणि तो विषय पुढे घेऊन तो विषय सॉल्व्ह झाला. म्हणजे मुंबईमध्ये जी काही तृतीयपंथी लोक त्रास देतात आणि आमच्याच बाबतीत तो प्रसंग घडला. बुवा आणि मी बाजूबाजूला बसलेलो आणि जे काही झालं ते सांगण्यासारखं नाही आहे. पण असे विषय आज भजनी बुवा पुढे चालले. खरं तर पत्रकारांच्या लेखणीमध्ये जितकी ताकद असते तितकी ताकद आज भजनी बुवांच्या शब्दांमध्ये आहे. हे मात्र तुम्हाला एक तास केला होता की आपण या मुलाखतीवर एखादं गीत सादर करावं. हां नक्कीच. पण थोडा विचार करतो आणि कार्यक्रमाच्या शेवटी अगदी 2 ओळी काय असेल या संपूर्ण कार्यक्रमामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. कारण कसं माहिती भजनात आम्हाला अर्धा तास तरी वेळ असतो विचार करायला. अर्धा तास म्हणजे समोरचे बुवा ज्यावेळी आपलं सादरीकरण करतात त्यावेळी आमची मेमरी फटाफट आमची मेमरी चालत असते. आता हे थोडा विचार करतो काय ना काहीतरी सादरीकरण या संपूर्ण कार्यक्रमावरती आणि शासनाच्या धोरणावरती एवढा माझा नक्की आश्वासन पण कार्यक्रमाच्या शेवटी. नक्कीच मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणारच आहे. तत्पूर्वी मी सतीश सावंत बुवा यांच्याकडे जातो. माईक त्यांच्याकडे आहे. सतीश सावंत बुवा हे सुद्धा प्रसिद्ध भजन सम्राट भजनी बुवा आहेत. अनेक डबलवारीचे कार्यक्रम ते करत असतात आणि विशेष म्हणजे मी स्वतः पाहिलेला आहे, ऐकलेला आहे. अध्यात्माचा फार मोठा गाडा अभ्यास सतीश सावंत बुवांकडे नक्कीच आहे. बटावरीचे बादशाह म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं. गायन सुद्धा त्यांचं खूप छान आहे. बुवा तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की या भजन क्षेत्राकडे आपल्या या भजन कलेकडे या शालेय विद्यार्थ्यांना वळवण्यासाठी आपण काय प्रयत्न कराल? नमस्कार सर्व शिक्षक यांच्यासाठी पहिला नमस्कार. या शाळेचे माझे गुरुजी इथे उपस्थित आहेत सन्माननीय श्री आदेश सर त्यांना पहिला नमस्कार करतो. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार करतो. भजनाची आवड ही मला लहानपणापासून होती कारण माझं शिक्षण हे ह्या शाळेमध्ये झालं आणि लहानपणापासून आम्हाला एक भजनाचा एक आवड होती की माझे काका भजन करायचे. ज्यावेळी गणपतीला पण ते यायचे आणि स्वतः पेटी घेऊन यायचे आणि भजन करायचे आणि ते गणपती गेल्यानंतर मी आणि माझे 2 भाऊ त्यांचा मी उल्लेख करतो की माझा मोठा भाऊ श्री अनाजी सावंत आणि दुसरा भाऊ माझा सचिन सावंत हे 3 जण आम्ही तिथे पेटीत आपला काही नाही होता आमच्याकडे त्यावेळी. मग ते डबे वगैरे घेऊन मी गाणं म्हणायचो. माझा भाऊ अनाजी सावंत हे डबा वगैरे आम्ही सगळे तबला वगैरे वाजवत तरी भजन करायचं. ही आम्हाला लहानपणापासून आवड निर्माण झाली भजन क्षेत्रात. माझ्या काकाने माहिती गणपतीला भजन व्हायची, सप्त्याला भजन व्हायची तिथे आम्ही गाण्याचा प्रयत्न करायचो. काहीतरी गाणी ऐकायची आम्ही. त्यावेळी सांगवे गावामध्ये गावकरच म्हणून एक भजनी बोर्ड होते सांगवे गावाचे आणि ते भजनी घेऊन आमच्याकडे गणपतीला वगैरे तर त्यांची गाणी आम्ही आवर्जून ऐकायचो आणि ती म्हणण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या गाडीमध्ये वगैरे सप्त्याला वगैरे करायचो. आणि मूळ सांगायची गोष्ट म्हणजे मी या शाळेत असतेवेळी मी 9वीमध्ये होतो. अरे सरांना माहिती असेल की त्यावेळी आमचा कॅम्प स्काउट गाईडचा कॅम्प आमचा मडगाव आणि खोपोलीला गेला त्यावेळी आणि मी स्काउटमध्ये होतो आणि आम्ही त्यावेळी पेटी वगैरे काय वाजवायला यायची नाही पण शेकोटीचे कार्यक्रम त्यावेळी स्काउटमध्ये व्हायचे. शेकोटीचे कार्यक्रम आणि ती स्पर्धा असायची रात्रीची आणि त्यावेळी मडगावमध्ये आम्ही भजन सादर केलं. म्हणाले भजनी बुवा कोणतरी पाहिजे, कोणतरी गाणं म्हटलं पाहिजे आणि त्यावेळी मी विलास पाटील बुवांचं सन्माननीय विलास भाऊ पाटील त्यांचं पण गाणं म्हटलं होतं. विठूचा गजर झालेला माझा झेंडा रोहिला मडगावमध्ये म्हटलं तिथे नंबर आला. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी भोपळीला आमचा कॅम्प गेला तिथून आणि त्यावेळी शेकोटीचा कार्यक्रम ज्यावेळी आम्ही सप्त्यामध्ये नाचतो बघा सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की सप्त्यामध्ये आपण नसतो भजनामध्ये
पण ती त्याला सर तिथे सादर केली बोलली ती स्वतः या भेटीचा गजर नावाचा अभिषेक बोलती राहिलो आणि आमच्या अभिमानाची गोष्ट आहे की ते आमचा आपल्या शाळेचा आणि माध्यमिक विद्यामंदिर कॉलेज शाळेचा तिथे दुसरा नंबर आला आणि तिथे बरोबर की कुठेतरी माझ्यामध्ये काय भजन करण्याची क्षमता आहे सरांनी पण तेव्हा प्रोत्साहन दिलं आणि या भजन क्षेत्राकडे मी हळूहळू पाय ओढल्याने आज तुमच्यासमोर आज सन्मानाने उभा आहे आणि या शाळेचा विद्यार्थी आज अभिमानाची गोष्ट माझ्यामध्ये की या शाळेचा विद्यार्थी आज तुम्ही मला इथे बोलवला आणि मुलांना सांगितलं मला माझा दुसरा प्रश्न असा होता की जी शाळेतली मुलं आहेत खरं तर नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये ही रुची वाढावी म्हणून आपण या मुलाखतीचा भाग घातलाय मगाशी पण मी उल्लेख केला तर या भजन क्षेत्राकडे डबलबारी क्षेत्राकडे या गायन क्षेत्राकडे या ही मुलं यावी त्याकडे त्या क्षेत्राकडे खेचली जावी यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो व त्यांची उभी या भजन क्षेत्राला लागावी यासाठी विशेष काय करता येईल कसं आहे की हे डिजिटल युग आहे आता सर्व जे आहे ते मोबाईलवरती आहे मोबाईल जास्त यूज केला जातो आपली लोक त्याला आपल्या ताईने पण सुंदर गीत सादर केली आमचे माझं नेहमी ज्ञान असलेलं श्रीपाद आमचे प्रशांत मिस्त्रीचं त्यांचं मी नाट्यात बघितलं होतं एक सामनागर तलावाकडे वेळा चंद्र खरोखर सुंदर अभिनय त्यामध्ये गेला होता ह्याच्या लोक त्याला त्या लोक होतात आणि खरोखर माझ्या शाळेत किंवा घेतला तर मी खरोखर एका मुलांना गौरव करेन ही भजनाची आवड आपल्या मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना लागली पाहिजे तर प्रथमतः काही गोष्टी जर मोबाईलमध्ये जर आज मुलं म्हणते त्यांना भजनाची आवड निर्माण केली गेली पाहिजे मुलं पटपट पुढे करता राज म्हणू नका पण माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी शाळेचे शिकतात बरेचसे विद्यार्थी माझा एक प्रयत्न आहे छोटासा या लोकांकडे या भजन क्षेत्राकडे मुलं आले पाहिजे तर त्यांना भजनाचं महत्त्व हरिनामाचं महत्त्व आज आपण भजन क्षेत्रामध्ये आज अभिषेक क्षेत्रात बोलतो की पंचायत समितीमध्ये जाते किंवा आणि इतर क्षेत्रामध्ये जाते ते ओळख निर्माण झाली त्याची कामं फक्त होत आहे एक सन्मान दिला जातो आज आमची भूमिका आहे ना ही राजकारणासाठी 5 वर्षाची नाही जोपर्यंत रसिक प्रेक्षकांचा आमच्यावर प्रेम आहे तोपर्यंत तुमचे आभारी राहणार मग आमची पण काहीतरी जबाबदारी आहे की आम्ही पण आमच्याकडून जे ऐकतात तुम्ही लोक त्यांना पण काहीतरी चांगलं देण्याची ही जबाबदारी आहे आणि म्हणून कुठेतरी हे बीज आपण रोवलं पाहिजे त्यांच्यामध्ये आणि हा प्रयत्न घराघरातून झाला पाहिजे जिथे जिथे माझं बीज ते भजन करतो असेल जिथे भजन करतो तिथे मी गायन कमी करतो पण पुराणातले काही दाखले असतील पुराणातले जे काही अध्यात्म असेल ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ती लोक ऐकतात आणि माझ्याकडे वाचता पाठवतात आणि अशी मी बरीचशी या प्रचाराची मला वाटतं 15 ते 20 विद्यार्थी माझ्याकडे आहेत ते माझ्याकडे आज भजन शिकतात आणि मला अभिमानाची गोष्ट आहे की कमीत कमी 10 ते 12 मुलं माझी जे विद्यार्थी आहेत ते स्वतंत्र भजन करतात आणि आपलं नाव लौकिक बनवणार सांगण्याचा विषय असा आहे की तुम्ही ह्या कलेकडे या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन की भजन क्षेत्र असू दे किंवा दशावता कीर्तन असू दे ह्या गोष्टीकडे मुलांनी आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पण आज बरोबर एक गोष्ट अशी होती की पालकवर्ग पण इथे थोडासा असतात तर त्यांना पण समजत असतं की आपल्यातली पंचकृषीतली जे लोक कलाकार आहेत त्यांना इथे सन्मान होते त्यांना बोलवलं जातं मार्गदर्शनासाठी तर आपली मुलं पण एक दिवस इथे उपस्थित पाहिजे एक माझं जोराचं उदाहरण आहे की या शाळेचा विद्यार्थी असो की ते मला बोलतो आहे म्हणजे माझाही मुलगा माझी इथे भविष्य काळामध्ये बोलेल यासाठी त्यांनी प्रयत्न पालकांनी केले पाहिजे आणि मुलांना तुम्हाला मी सांगतो की हरिनामामध्ये आई वडिलांना पहिलं सकाळी उठल्यानंतर आई वडिलांना नमस्कार करा नंतर आपल्या गुरुजींना नमस्कार करा आणि भगवंताचं नामस्मरण एकदा घ्या एवढं साधन करा नाही राम हा राम जो शब्द आहे राम म्हटल्यानंतर तोंड उघडतं राम आणि म म्हटल्यानंतर बंद होतो आणि राम जरी तुम्ही दर दिवशी जरी म्हटला हा शब्द उच्चारला तरी तुम्हाला त्या भजनाची गोडी निर्माण होईल आणि मोबाईलमध्ये त्यामुळे तुम्ही मोबाईल तुम्ही जर समजा अर्धा तास मोबाईलमध्ये असाल विद्यार्थ्यांना एवढं सांगू शकतो की अर्धा तास तुम्ही मोबाईलमध्ये जेवढं वेळ देता तुम्ही त्याच्यातील 10 मिनिटं युट्यूबला तुम्ही आपले जे पुराण आहे
गणेश पुराण आहे, शिवपुराण आहे, बरीचशी पुराणं आहेत. त्या पुराणात पण आपल्याला ती पुराणं पण त्या युनिक आहे, ती सर्च करा आणि त्याचं वाचन करा. नक्कीच तुम्हाला गोडी लागेल आणि तुम्ही या क्षेत्राकडे वळल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा मान सन्मान तुम्हाला स्वतः होणार. भजन क्षेत्रामध्ये आम्ही असते वेळी की मी जर ट्रेनमध्ये येत होतो, माझ्याकडे वेटिंग तिकीट होती. तर एका माझ्या आत्याची डबलबारी झाली होती अंधेरीला. तर अंधेरीला डबलबारी जेव्हा झाली, एकाने युट्यूबला पाहिजे आणि मी उभा होतो ट्रेनमध्ये. त्या माणसाने आपली सीट सोडली, तो आपल्या मुलाकडे झोपायला गेला, ती सीट त्याने मला दिली. भजनी पोहायला हा सन्मान कुठेतरी आपल्याला मिळतो, कुठेतरी भगवंताचं नामस्मरण आपल्याकडे होतं आणि नको तिथे फालतू गोष्टी तो आपला कळ जातो, तो त्याबद्दल कमी होतो. म्हणून कमीत कमी 10 मिनिटे तरी तुम्ही युट्यूबमध्ये जाऊन पुराण तुम्ही वाचता, एवढं तुम्हाला आकर्षण दिसत धन्यवाद. गोडी अभंगाची ही गोडी अभंगाची कशी त्यांना लागावी यासाठी खूप छान प्रबोधन आपण केलं. मला सांगा, आपण भजन करता, आपण परमेश्वराचं नामस्मरण करता, हे सर्व ठीक आहे, पण त्यातून आपण अर्थांजन कसं सांगता, त्यातून आपण उदरनिर्वाह देखील करता, आर्थिक व्यवस्थेची पहिल्यांदा म्हणजे भजन हे हरिनाम भगवंताच्या जवळ जाण्याचं साधन जर कुठं असेल, भगवंताच्या जवळ जाण्याचं साधन जर असेल तर ते भजन आहे. माणसाचा जर ध्येय जो आपला आहे, माणसाचा जो आपला जन्म आपण घेतला आणि त्यातला जर आपल्याला मुक्ती जर असेल तर भजन कीर्तन नामस्मरणातूनच आपल्याला मुक्ती मिळणार. म्हणून तो पहिला आपण हरिनाम हे आपण आधी व्यवसाय, ठीक आहे, व्यवसाय काही काही लोक बघतात, व्यवसाय करून करतात, सगळी सोबत करता येतात, पैशाचं समुपदेय करता येत नाही विद्यार्थ्यांना एवढं सांगितलं की पैशाचं समुपदेय करता येत नाही. पण या भजन क्षेत्रामध्ये राहून पहिला जर आपण लक्ष घालतो तो हरिनामाचं एक बोलायचं आणि त्यानंतर जे आपल्याला बिलाडीमध्ये मिळतं त्याच्यामध्ये पण बरेचसे भाग आहेत की आमची तबलची आहे, मंडळी आहे, त्याच्यानंतर जे आम्ही साहित्य वापरतो त्याची दाखवली आहे आणि ह्या सगळ्यांच्या जाण्यासाठी प्रवासाची गाडी आहे. आणि ह्या सगळ्यांचा विचार करून ज्यावेळी भेटून जायचं होतं ते मी तरी स्वतः थोडंसं भगवंतासाठी आणि थोडंसं आपल्या संसारासाठी काय आम्ही प्रयत्न करतो. जास्त काय नवीन मिळत नाही, पण थोडंफार ते आम्ही मिळतो, त्याच्यातून आम्ही आमची अर्थव्यवस्था चालवण्याचा प्रयत्न करतो. नंतर विद्यार्थ्यांनी कलाकाराबद्दल त्याला एकत्र चांगली होती आहे. आम्ही माझ्या म्हणजे अभिषेक शिक्षण 17,000 कमवले आहे. मी पण 50,000 रुपये मुंबईला करून महिना. पण इथे कोरोनाच्या येऊन आम्ही काही व्यवसाय नसते, काही माझ्या इतर गोष्टी असतात, प्रॉब्लेम असतात, भजन क्षेत्रामध्ये पण थोडंफार निर्भर राहावं लागतं काही गोष्टी असल्या. पण मी एवढं सांगू शकतो की त्यांना चांगलं काम आहे, नोकरी धंदा आहे, त्याने हरिनामामध्ये फक्त हरिनाम घेण्यासाठी भजन करावं आणि उरलेलं जे काही आपल्याला पैसे मिळत असतील की आपण चांगल्या कामासाठी वापरलं. कारण कशी अभिषेक शिक्षणाबद्दल माझं बोलणं झालं की त्याची गुरुपौर्णिमा त्यांना करायची आहे. गुरुपौर्णिमा त्यांनी विद्यार्थ्यांना काय संदेश दिला हे घेण्यासारखं उदाहरण आहे की आपण मुसळगाव साईडला कुठेतरी बरोबर होतो, मुसळगाव साईडला कुठेतरी अनाथ आश्रम आहे, माझी गुरुपौर्णिमा न करता आपण ती तुम्ही पैसे काढणार ते आपण त्या अनाथ आश्रमाला काहीतरी आपण भेट देऊया. चांगला उपक्रम आमच्यासाठी भक्तीभावातून होऊ शकतो. आणि अभिषेक शिक्षणाबद्दल आणखी एक सांगितली की त्यांची माझी आणि संगीत पुजारी अशी कोटेश्वरकडे जबाबदारी पाहिजे. गावाच्या प्रती कसा आपण देवावर कसा विश्वास पाहिजे, देवाची आपल्याला आवड कशी असेल, आता ज्वलंत उदाहरण अभिषेक शिक्षण त्यांनी जमलेले सर्व बक्षिसाचे पैसे त्या कोटेश्वरांसाठी अर्पण केले. एवढा आणि भजनीवर झाल्यानंतर विद्यार्थी कसे भजनीवर झाल्यानंतर तुम्ही एक भजन क्षेत्रात किंवा कसं वगैरे करावं किंवा काही लोक त्याला गीतं सादर करतात. आमचे त्यांची मुलावर हे आहे व्यवसाय पुढे येत आहे की ह्या गोष्टी आपण झाल्यानंतर भजनी वगैरे झाल्यानंतर आपण आपले कलाकार म्हणजे आपण समाजामध्ये येतो त्यावेळी प्रथमतः आपण आपलं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव, ज्यांनी आपल्याला जन्म दिला तर आईवडिलांचं नाव, आपल्या गावाचं नाव आणि आपल्या देवाचं नाव आपण उज्ज्वल करतो. आणि म्हणून सर्वांनी भजन क्षेत्रात कलाकार झालं पाहिजे. आणि कुठेतरी पुढची कला घेत आपण पेटी वाजवा, दशावटी
कलाकार नंतर ते काही सर्वांना सांगितलं लोकगीतामध्ये या ह्याच्या विषयामध्ये या की तुम्हाला कुठेतरी कलाकार म्हणून तुम्हाला एक व्यासपीठ मिळेल आणि कलाकार म्हणून तुम्हाला मान सन्मान मिळेल. मला कधी कधी असं वाटतं की बरेचसे सर वगैरे मुलांसर वगैरे बरोबर सुद्धा अवघड हात मारतात. वाटतं कसं त्याचं वेगळं वाटतं पण तो कलाकाराचा सन्मान असतो आणि म्हणून कुठेतरी सर्वांनी आपण त्या कलेमध्ये अभ्यास करून कुठेतरी कलेमध्ये पुढे आलं पाहिजे. धन्यवाद. यांच्याकडे देणार आहे. मित्रांनो, या कलियुगामध्ये जिवंत ईश्वर जर कोणाला बनायचं असेल, या कलियुगामध्ये जिवंत ईश्वर जर कोणाला बनायचं असेल तर त्यासाठी भजनी बुवाच व्हायला लागेल. कारण एक भजनी बुवा किंवा 30 ते 40 लोकांचा बेरोजगारांचा रोजगार देऊ शकतो. कारण पकवाज असतात, पकवाजांची साधनं तयार करणारी माणसं वेगळी असतात, तबला वाजवणारी असतात, तबला रिपेअर करणारी माणसं वेगळी असतात, आपले कोरस मंडळी असते, चपवा वाजवणारे असतात, स्वतः तुम्ही भजनी बुवा असतात. असं हे अर्थार्जन देणारं हे भजन साधन ठरू शकतं आणि त्याचबरोबर परमेश्वराच्या जवळ जाणारा मार्ग म्हणून सुद्धा आपण भजन करू शकतो. आपण पुन्हा एकदा कुंभार कामाविषयीची माहिती घेऊया. म्हणून कसं मला सांगा, आपण वेगवेगळी कुंभार काम म्हणजे मातीकाम करता, वेगवेगळ्या कलाकृत्या आपण तयार करत असतात. नेमक्या कोणकोणत्या कलाकृत्या आपण तयार करता, मातीची कोणकोणती साधनं आपण तयार करतो? बाकीच्या कलाकृतीचं काही राहिलेल्या कंपन्या